नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत, जी तुमच्यासाठी सरळ सेवा भरती परीक्षा, पोलीस भरती, MPSC एक्झाम आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी पडणारी आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। आणि आजची प्रश्नोत्तरे चालू घडामोडी व सामान्य विज्ञान या विषयावर आधारित आहे। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। 2025 मध्ये ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत। A. ओपेनहायमर, B. बार्बी, C. किलर्स ऑफ द फ्लॉवर मून, D. पॉवर ऑफ सोल्स। तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. ओपेनहायमर। 2025 मध्ये ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार ओपेनहायमर या चित्रपटाला मिळाला। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। G20 परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित होणार आहे? ऑप्शन आहे A. भारत, B. जपान, C. अमेरिका, D. ब्राझील। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. ब्राझील। G20 परिषद 2025 ब्राझील या देशात आयोजित होणार आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। केंद्र सरकारने नुकतीच कोणती नवीन सरकारी योजना सुरू केली आहे? ऑप्शन आहे A. किसान समृद्धी योजना, B. स्वरोजगार निधी योजना, C. महिला सुरक्षा अभियान, D. युवा उद्यमिता योजना। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. स्वरोजगार निधी योजना। केंद्र सरकारने नुकतीच स्वरोजगार निधी योजना ही नवीन योजना सुरू केलेली आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। IPL 2025चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत। A. मुंबई, B. दिल्ली, C. अहमदाबाद, D. कोलकाता। तर IPLचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर अहमदाबाद। IPL 2025चे उद्घाटन अहमदाबाद या शहरात झाले। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारताची पहिली AI पॉवर्ड न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झाली? ऑप्शन आहे A. महाराष्ट्र, B. कर्नाटक, C. गुजरात, D. उत्तर प्रदेश। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. महाराष्ट्र। भारताची पहिली AI पॉवर्ड न्यायालय महाराष्ट्र या राज्यात सुरू करण्यात आली। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 2025 मध्ये कोणता नवीन उपग्रह प्रक्षेपित केला? ऑप्शन दिलेले आहे A. चंद्रयान 4, B. आदित्य L2, C. गगनयान 1, D. निसार उपग्रह। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. निसार उपग्रह। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। 2025च्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड झाली नाही? ऑप्शन आहे A. रतन टाटा, B. अजय देवगन, C. इलैयाराजा, D. सचिन तेंडुलकर। तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B. अजय देवगन। 2025च्या पद्मविभूषण पुरस्कारासाठी अजय देवगन यांची निवड झाली नाही। आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 8। भारताच्या नव्या डिजिटल पेमेंट प्रणालीचे नाव काय आहे?
ऑप्शन आहे ए डिजिटल रुपया 2.0, बी भारत पे अपग्रेड, सी ई रुपी प्लस, डी फास्ट पे इंडिया. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ई रुपी प्लस. भारताच्या नव्या डिजिटल पेमेंट प्रणालीचे नाव ई रुपी प्लस हे आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. भारतीय रेल्वेने कोणता नवीन वेगवान गाडा प्रकार सादर केला? ऑप्शन आहे ए वंदे मेट्रो, बी बुलेट एक्सप्रेस, सी तेजस सुपरफास्ट, डी वंदे भारत 3.0. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वंदे मेट्रो. भारतीय रेल्वेने वंदे मेट्रो हा नवीन वेगवान गाडा प्रकार सादर केला. आता पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. भारतीय नौदलासाठी नवीन युद्धनौका कोणत्या कंपनीने तयार केली? ऑप्शन आहे ए हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, बी मजगाव डॉक शिप बिल्डर्स, सी कोचिन शिपयार्ड, डी गोवा शिपयार्ड लिमिटेड. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मजगाव डॉक शिप बिल्डर्स. भारतीय नौदलासाठी नवीन युद्धनौका मजगाव डॉक शिप बिल्डर्स या कंपनीने तयार केली. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 2025मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन आहे ए राजीव कुमार, बी अरुण गोयल, सी अनुप चंद्र पांडे, डी सुशील चंद्र. तर या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अरुण गोयल. 2025मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त अरुण गोयल हे आहेत. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारताने कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? ऑप्शन आहे ए स्वच्छ शहर सन्मान, बी मिशन ग्रीन इंडिया, सी क्लीन विलेज प्रोग्राम, डी गार्बेज फ्री इंडिया. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गार्बेज फ्री इंडिया. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारताने गार्बेज फ्री इंडिया हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 2025मध्ये भारतात कोणता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित होणार आहे? ऑप्शन दिलेले आहेत ए क्रिकेट वर्ल्ड कप, बी ऑलिम्पिक ट्रायल्स, सी हॉकी विश्वचषक, डी आशियाई क्रीडा स्पर्धा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हॉकी विश्वचषक. 2025मध्ये भारतात हॉकी विश्वचषक हा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित होणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने 2025मध्ये पहिला इलेक्ट्रिक रोड प्रकल्प सुरू केला? ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी उत्तराखंड, सी केरळ, डी गुजरात. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड. उत्तराखंड या राज्याने 2025मध्ये पहिला इलेक्ट्रिक रोड प्रकल्प सुरू केला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 2025च्या साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळाला? तर ऑप्शन आहे ए चेतन भगत, बी जयंती रंगनाथन, सी अमिताव घोष, डी सुधा मूर्ती. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सुधा मूर्ती. 2025च्या साहित्य अकादमी पुरस्कार सुधा मूर्ती या लेखकाला मिळाला.
आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. 2025मध्ये मिस वर्ल्ड विजेती कोण ठरली? ऑप्शन आहे ए. भारताची नंदिनी गुप्ता, बी. दक्षिण आफ्रिकेची ललिता जोहान्सन, सी. अमेरिका एलिसा ब्राऊन, डी. ब्राझील लुईस फर्नांडिस. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. भारताची नंदिनी गुप्ता. 2025मध्ये मिस वर्ल्ड विजेती भारताची नंदिनी गुप्ता ही ठरलेली आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता ठरला? ऑप्शन आहे ए. फुगाकू जपान, बी. एल कॅपिटन अमेरिका, सी. पराम भारत, डी. सुपरनोवा युरोप. तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. एल कॅपिटन अमेरिका. जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर एल कॅपिटन अमेरिका हा ठरलेला आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारताने कोणत्या देशासोबत नवीन संरक्षण करार केला? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए. फ्रान्स, बी. अमेरिका, सी. रशिया, डी. जपान. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. रशिया. भारताने रशिया या देशासोबत नवीन संरक्षण करार केलेला आहे. आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 2025मध्ये फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपती कोण ठरले? ऑप्शन दिलेले आहेत. ए. गौतम अदानी, बी. मुकेश अंबानी, सी. शिव नाडार, डी. अजिम प्रेमजी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मुकेश अंबानी. 2025मध्ये फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक श्रीमंत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे ठरलेले आहेत. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. 2025मध्ये सर्वाधिक लोकप्रिय मोबाईल ॲप कोणते ठरले? ऑप्शन आहे ए. व्हॉट्सॲप, बी. इंस्टाग्राम, सी. थ्रेड्स, डी. चॅटजीपीटी मोबाईल. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चॅटजीपीटी मोबाईल. 2025मध्ये सर्वाधिक लोकप्रिय मोबाईल ॲप चॅटजीपीटी हे ठरले. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.